दुपारचे 12 वाजायला आले तरी रामदासला समजून आलं नाही. सारखं गिऱ्हाईक येत होतं. रोज 11:30च्या दरम्यान तो जेवायला जायचा. नंदा जेवणासाठी वाट बघत असेल म्हणून त्यांनी दुकान बंद करण्यासाठी फळीवरचं कुलूप उचललं. तेवढ्यात नंदा दारात दिसली. गोड हसत होती. टॉवेलनं झाकलेल्या तिच्या डोक्यावरच्या घमेल्याकडे बघत त्यांनी विचारलं, काय जेवण घेऊन इकडेच आलीस का काय? वाट किती पाहिजे माणसानं? अगं हे काय, आता निघालोच होतो. सकाळपासून गिऱ्हाईकाची रीग लागली होती. न्हाणीतून हातपाय धुवून या लवकर, तोपर्यंत मी तुमचं ताट करते. माझ्या पोटात कावळे कोकलायला लागलेत. ती डोक्यावरचं घमेलं हातात घेऊन आत येत म्हणाली, तू जेवली नाहीस अजून? नाही, तुमच्या नंतर. हे बघ, आपण असं करू, आपण संगती न जेवू. काहीतरीच काय, मी फक्त तुमच्या एकट्याचं जेवण घेऊन आली आहे, समजलं? काही हरकत नाही, माझ्या जेवणाचे 2 वाटे करू. फार शहाण्यात. मुकाट्यानं न्हाणीत जा आता. पाटावर बसल्यावर रामदास पुन्हा म्हणाला, तू 4 घास खाल्ले असतेस तर फार बरं झालं असतं. अहो, तुम्हाला अर्धपोटी राहावं लागेल, त्याचं काय? अगं, तुला पाहून माझं अर्धपोट भरलं ना. किती दिवस? फार फार तर 4-6 महिने. एकदा का नव्याची नवलाई संपली की ती त्याच्यापुढे ताट ठेवत पापण्या फडफडवत म्हणाली, सगळेच पुरुष सारखे नसतात बाईसाहेब. आत्ताच सांगून ठेवतोय, पुन्हा माझं जेवण घेऊन इकडे येशील तेव्हा तुझंही आणायचं. एकट्यानं जेवायचं आता कंटाळा आलाय का? लग्न होईपर्यंत मी माझं जेवण इथे आणणार नाही. उगाच नको तो आग्रह धरू नका. मग तो काही बोलला नाही. त्यांनी शांतपणे जेवायला सुरुवात केली. ज्याला घुंट म्हणतात ती उडदाच्या डाळीची आमटी, लसणाची लाल भडक खमंग चटणी आणि कांदा, हे बघून तो बेहद्द खुश झालेला होता. नंदा समोर नसती तर त्यांनी सरळ भाकरी चुरून काला केला असता आणि त्या विचाराने त्याला एकदम हसायला आलं. हसता हसता ठसका लागला. अहो, पाणी प्या. कुणातरी मैत्राला आठवण आली असणार. बरं झालं तू आठवण केलीस ते. थोडं पाणी प्यायल्यानंतर तो म्हणाला, कशाची आठवण? तुझ्यावर मी एक कामगिरी सोपवणार आहे. कोणती? मी म्हादा, सदा आणि बाळानं एकाच मांडवात लग्न करायचं ठरवलं आहे. खूप छान होईल. सदानकदा तुम्हाला ते मुंगळ्यासारखे चिकटलेले असतात. ती अभावितपणे बोलून गेली. हे बघ नंदा, तुला असं बोलणं शोभत नाही. त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. अगं, त्यांनी जर रात्रंदिवस माझी सोबत केली नसती तर लोकांनी माझ्यावर काहीही खोटे नाटे घाणेरडे आरोप केले असते. या गावात मी राहू शकलो ते फक्त त्यांच्यामुळे. त्यांची साथ होती म्हणून तर आपल्या वाट्याला हे दिवस आलेत. नंदानं शर्मेनं खाली मान घातली आणि चूक उमगून ती म्हणाली, अहो, तुमची कधी निवांतपणे गाठभेट घेता आली नाही ना, म्हणून तोंडातनं नको ते शब्द बाहेर पडले. खरं सांगते, तुमच्या मित्रांबद्दल मला नितांत आदर आहे. कुत्सितपणे मी ते उद्गार काढले नाहीत. माझ्या भावना लक्षात घ्या आणि मला क्षमा करा. अगं, क्षमा याचना करण्याचा प्रश्न नाही नंदा. अगं, सुख आणि स्वार्थापासून अलिप्त राहणं अनेकदा फायद्याचं ठरतं. क्षणिक सुखाचा त्याग केला ना तर चिरंतन सुखाची प्राप्ती होते. बरं, माझ्यावर कुठली कामगिरी सोपवताय? तिघांच्याही सोयरीकी आपल्याच गावात ठरवण्याचा माझा इरादा आहे आणि त्या तिघींची संमती तू घ्यायची आहेस. कुणाकुणाची नावं तर सांगा. म्हादासाठी शारजा, सदासाठी सखू आणि बाळासाठी चंद्रा. त्यांच्यावर बळजबरी नाही आहे ना, फक्त त्यांची इच्छा जाणून घ्यायची आहे ना. म्हणजे उद्या माझ्यावर कुणी. बरं, मला एक शंका आहे, विचारू? विचार. समजा तिघींनी होकार दिला पण त्यांच्या घरच्यांनी जर नकार दिला तर? वधूवरांची तयारी असेल तर मला नाही वाटत तसं होईल. माझा हेतू चांगला असल्यामुळे कोणी माझा शब्द डावलेला असं नाही वाटत. तू फक्त तिघींकडनं समजून घे, बाकी सगळं माझ्यावर सोपव. तो जेवण उरकून बाहेर येऊन बसला. नंदाई न्हाणीत भांडी विसरून बाहेर आली. कोपऱ्यातला झाडू घेऊन आत गेली. तेवढ्यात एक जीप दुकानापुढे थांबली. तिच्यातून एक अनोळखी तरुण उतरला. दुकानात शिरला तरी रामदासला त्याची ओळख पटली नाही. त्याला स्टूल बसायला देत आदरानं नमस्कार करून विचारलं त्याने, मी ओळखलं नाही तुम्हाला. अहो, मी गुलाबशेठ गावडे, भुईमुख शेंगाचा व्यापारी. पहिल्यांदाच आपल्या गावात येतोय. आपल्यालाच महाराज मानतात ना? हो, कांती शेठनी तुम्हाला भेटायला सांगितलं म्हणून आलो. नंदा पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. तांब्या गुलाबशेठच्या हातात ठेवताच रामदास म्हणाला,
नंदा 2 कप चहा बनवून आणशील? नाही नाही, चहाची आवश्यकता नाही बरं का महाराज. मग जेवण करा. हातावर पाणी पडल्याबरोबर इकडं आलो. मग चहा नाकारायचा नाही, साधा रीतिरिवाज आहे. गेल्या वर्षापर्यंत शेंग खरेदीसाठी वडील डोंगरगावी येत होते. त्यांना बरं वाटत नसल्याकारणानं मला यायला लागलं. कांती शेटला आम्ही क्विंटल 100 रुपये कमिशन देत होतो, तुम्हालाही तेवढंच देऊ. शेतकऱ्यांना काय भाव देणार? जळगाव 1000 ते 1200 आणि बंदूक 1300पर्यंत माल असेल त्याप्रमाणे. गुलाब शेठ, माल पिकवताना शेतकऱ्यांना जीवाचं रान करावं लागतं. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार असेल तरच मी तुम्हाला सहकार्य करू शकेन. शेतकऱ्यांना आपण बारदान परत करू. फार तर 2 किलो काढता कापायच्या ऐवजी 1 किलो कापू. बाजारभाव किती वाढवू शकाल ते सांगा. तुम्ही असं करा महाराज, परवा स्वतः मार्केटमध्ये या, प्रत्यक्ष बाजारभाव बघा, म्हणजे खात्री पटेल. मी अजिबात फरक सांगितलेला नाही. ठीक आहे, येईन परवा. हे बघा, एक वेळ मला कमिशन कमी मिळालं तरी चालेल, पण शेतकऱ्यांना पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याबाबतीत कसलीही तडजोड मला मान्य व्हायची नाही. तुमची काय अपेक्षा आहे? जळगाव 1300 आणि बंदूक 1400, पैसे रोख. तुम्हाला एवढा भाव देऊन माझ्या पात्रात काय पडणार मग? नाही, तुम्ही हा भाव द्यायला काही हरकत नाही आहे. यंदा भुईमुगाचं पीक उत्तम आहे, त्यामुळं मार्केटमध्ये आवक भरपूर आहे महाराज. आश्चर्य आहे. मग आवक भरपूर असतानाही तुम्ही खरेदीसाठी आलाय? गुलाबशेठ, डोंगरगावच्या भुईमुगाचं पीक नेहमी 1 नंबरचं असतं. अधिक चवदार आणि अधिक उतारा हे इथल्या शेंगांचं वैशिष्ट्य आहे. शिवाय तेलाचे भाव कमी होण्याऐवजी वाढलेत. असं करा, फक्त 50-50 कमी करा. ठीक आहे, मात्र हा भाव फक्त 1 आठवडा राहील. चालेल? चालेल की. किती खरेदी करायची ते सांगा. आठवड्यात होईन तेवढी. 25,000 ठेवून जातो, कमी पडले तर मंगळवारी देतो. गुलाबशेठनं 25,000 रामदासच्या स्वाधीन केले. पैसे मिळाल्याबद्दल एक ओळसुद्धा त्यांनी रामदासकडनं लिहून घेतली नाही. एवढी मोठी रक्कम बघून नंदानं तोंडात बोटच घातलं. गुलाबशेठ गेल्यानंतर तिने विचारलं, आपल्या शेंगा द्यायच्या का? आत्ताच नाही, पुढच्या महिन्यात देऊ. बाजार वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला कमिशन बरंच मिळेल नाही? श्रमाच्या मोबदल्या इतकं मिळालं तरी आपल्याला पुष्कळ आहे. पैशाच्या पाठीमागे फार लागायचं नाही. पक्का शेठप्रमाणे ऱ्हास होतो माणसाचा. तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर तुम्ही आज जाऊन पडा, मी थांबते थोडा वेळ. अगं, भूक लागली असं म्हणाली होतीस ना, त्याला उलटला 1 तास. चहाला उकळी येईपर्यंत भराभरा खाल्लं थोडं. आता आणखीन तासभर मला काही चिंता नाही. मग आता मगाशी सांगितलं ना, त्या कामगिरीवर जा. 6 वाजता ये, म्हणजे मला देवपूजेला जाता येईल. मामाला कधी बोलवू? मनात घर केलेला प्रश्न तिने विचारला. रामदासनं तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. ती पापण्या पाडून शांतपणे म्हणाली, 4 जणांसमक्ष ठराव करून टाका. उगाच लोकांच्या तोंडाला काम नको. काही कानावर काम आलं आहे का? नाही, अजून नाही हो, पण उद्याचं काय सांगणार? कुणाचं तोंड धरता येतं का? गुरुवारी धोंडमाळला गेलो ना की साखरपुड्यासाठी साडी घेऊन येतो. मामानं रविवारी यायला सांगू. रविवारी करायचा साखरपुडा? काय हरकत आहे? मग तर कोणी काही म्हणू शकणार नाही ना. नंदा अतिशय आनंदित झाली. तिच्या गाली नेत्री असंख्य गुलाब फिरले. त्याच्याकडे कौतुक मिश्रित लाजून बघत ती आस्ते आस्ते म्हणाली, गुरुवारी एखादा दागिना करून आणाल? काय आणू? अष्टपैलू मण्यांची दुपदरी माळ मला खूप आवडते. आणखीन काही नको, लग्नात फक्त मंगळसूत्र घाला. नाना माझ्यासाठी काय करणार आहेत? त्यांनी मुद्दाम विचारलं. काय पाहिजे तुम्हाला? ते नाही म्हणणार नाहीत बरं. बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. रामदासला वाईट वाटलं. तो तिच्या जवळ जाऊन हळूवार स्वरात म्हणाला, वेडाबाई आहेस? अगं, साधी थट्टा मस्करी समजत नाही तुला? अगं, नाना नानींजवळ बोलण्याचं धाडस झालं ना तरी मी त्यांचा घरजावाई होणार आहे. जन्मदाते आईवडिलांप्रमाणे मी त्यांची सेवा करणार आहे. त्यांच्याकडे जे आहे आणि माझ्याकडे जे आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे, समजलीस? डोळे पुस आणि पुन्हा असं डोळ्यात पाणी आणू नकोस. माणसानं एखाद्या गरिबीची अशी मस्करी करू नये हो. रागवलीस का तू? कान पकडू का मी? काय नको. आत असतो ना तर एका क्षणात तुझा रुसवा काढला असता. काय केलं असतं? तिने चेहऱ्यावरचे भाव भराभरा बदलत विचारलं. रामदासनी तिच्या डोळ्यांना डोळे भिडवले. मग मात्र तिने लाजून खाली मान घातली. तो मस्तपैकी हसत म्हणाला, सांगू का काय केलं असतं ते? हो चालेल की, असं म्हणत ती तिथनं पळाली.
अवघ्या 4-5 दिवसात नंदाला दुकानदारीची सगळी माहिती झाली होती, म्हणून तिच्यावर दुकानाची जबाबदारी सोपवून रामदास गुरुवारी सकाळी बाळाच्या बैलगाडीत बसून धोंडमाळला गेला. मालाची यादी करून नेली होती, त्या 2-2.5 तास गेले. त्यानंतर नंदासाठी पातळ सोन्याची माळ आणि एक छानशी अंगठी खरेदी करून तो गुलाब शेठच्या भेटीला गेला. त्यानंतर बँकेत गेला. दुपारी 3 वाजून गेले तरी त्याच्या लक्षात आलं नाही. कचेरीकडे जायचं तो विसरलाच होता. शेवटी बाळानं न राहून आठवण करून दिली. रामदासनी कपाळावर हात मारून घेतला. त्यांनी किरकोळ मागं टाकली. एका दुकानातनं काळेसाहेबांना फोन केला आणि लगेच कचेरी गाठली. गीता वहिनी आपल्या थोरल्या भावासह वडाच्या झाडाखाली त्यांची केव्हाची वाट बघत बसून होती. रामदासनी हात जोडून उशिराबद्दल क्षमा याचना केली. रामदासला कचेरीकडे यायला उशीर झाला ते एका अर्थानं बरंच झालं होतं. सरकारी वकिलांना निवांतपणे भेटता आलं. त्यांनी गालात हसत प्रथमदर्शनी रामदासला विचारलं, आपणच ना रामदास शेळके? होय साहेब, त्यांनी आश्चर्यानं उत्तर दिलं. नामदेव जाधवांच्या केससंबंधी आपण जी दादासाहेबांना प्राथमिक माहिती दिली होती ती सगळी समजली आहे मला. नवीन काही सांगायचं असेल तर सांगा. नाही, नवीन काही सांगण्यासारखं नाही आहे साहेब. या मयत इसमाच्या विधवा पत्नी गीताबाई जाधव 17 तारखेला केस उभी राहणार आहे म्हणून तुमच्या भेटीला आले. गीताबाई, काळजी करू नका. तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा मी आटोकाट प्रयत्न करीन. हायगाय करणार नाही. मी दादासाहेबांना तसा शब्द दिला आहे. आठवड्यात केसचा फैसला पाडून टाकू. मात्र तुम्हाला निकाल लागेपर्यंत कोर्टात यावं लागेल. येईन की साहेब. यांच्या मारेकऱ्यासनी सजा व्हायला पाहिजे. लय उपकार होतीन साहेब. ती हात जोडून म्हणाली. बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते तुमच्या जबानीवर अवलंबून आहे बरं का गीताबाई. अहो तुम्ही सांगा तशी जबानी मी देईन ना साहेब. अजिबात घाबरणार नाही. मग अपराधाला निश्चित सजा होणार आणि मग स्त्री निराधार योजनेतून तुम्हाला मदत मिळवून द्यायचाही मी प्रयत्न करीन. वकील साहेब आपलेपणानं म्हणाले. देव तुमचं भलं करेल साहेब. 2 पोरासनी वाढवण्याकरता तुम्हा कोणाशी उभारी मिळाली तर साहेब कुणाच्या तोंडाकडे बघायची पाळीच येणार नाही. तुमचे उपकार विसरणारच नाही. नाही 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 गीताबाई, तुमच्यावर खऱ्या अर्थानं उपकार करणारे हे शेळके साहेब आहेत. त्यांचे आभार माना. मी काय हो, मी माझं कर्तव्य करणार फक्त. सरकारचा पगार घेतोय ना म्हणून. अहो महाराजासनी तर आम्ही देवाच्या ठिकाणी मानतो साहेब. यांनी समद्या गावा उपकाराचं वजं करून ठेवलं आहे. आमच्याच्याने नाही फिटणार ते. खरं समजू नका साहेब. गीता बहिणीला प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करायची सवय आहे. मी साधासुद्धा माणूस आहे. होता होईल तेवढी लोकांची सेवा करतो. त्यात उपकार कसले हो. मी सुद्धा माझं कर्तव्य केलं आहे. वकील साहेबांनी पैशाचं नावही नाही काढलं. उलट अत्यंत आदरानं सर्वांसाठी कॉफी मागवली. कॉफी पान चालू असताना काळेसाहेब आले. त्यांना पाहताच वकील साहेब हात जोडून म्हणाले, या काळेसाहेब, आज कशी काय इकडे वाट चुकली? बसा बसा. डोंगरगावच्या या महाराजांचा निरोप मिळाला, मग तातडीने यायला लागलं. तुम्ही ओळखता यांना? वकील साहेबांनी आश्चर्याने विचारलं. अहो शेळके साहेब माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत. माझं सगळं बालपण यांच्या सहवासात गेलं आहे. आमचे शेळके साहेब दिसायला साधे आहेत, पण काळेसाहेब प्लीज, शर्मेनं मान खाली घालण्या इतपत स्तुती करू नका. आधी कॉफी घ्या. तुमचं काम झालेलं दिसतंय. वकील साहेब, कामाच्या व्यापामुळे या केस संबंधी तुमच्याशी चर्चा करायला वेळ मिळाली नाही बरं का. नाही, या केसचं मी बघतो. तुम्ही फक्त आमच्या नव्या कनेक्शनचं पाहिलं की बस एवढंच ना. एका आठवड्याच्या आत कनेक्शन मिळालं म्हणून समजा. काळेसाहेबांनी हसत हसत उत्तर देऊन कॉफी प्यायला सुरुवात केली. गीताबाईंनी तिचा भाऊ आणि बाळा हे ऐकून सुखावले. या धावपळीच्या धकाधकीच्या आधुनिक जगात कोण कोणासाठी एवढं करत नाही ना म्हणून. मग डोंगरगावच्या रस्त्याला लागायला 5 वाजले. गीताबाईंनी पुन्हा दरेवाडीला मुक्कामासाठी गेली. मैलभर अंतर गेल्यावर बाळा रामदासला म्हणाला, महाराज कमाल केली आहे तुम्ही. नाथाभाऊच्या खुनासंबंधी तुम्ही एवढी धडपड केली असेल ही गोष्ट आमच्या ध्यानीमनीसुद्धा नव्हती. गीताबाईंनी तर खूप आनंदले आहेत. बाळा, कित्येक जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो रे. या जन्मात मोक्षप्राप्ती करून घेणं शक्य असतं. क्रादांती सस्यम खलु वरिवाहा परोपकाराय सता विभूतया. ज्याप्रमाणे मेघ स्वतःचं धान्य खात नाही त्याप्रमाणे सज्जनांचं वैभव परोपकारासाठी असतं. मोक्षप्राप्तीसाठी मी परोपकार करतोय. पुण्यसंचय करण्यासाठी मी धडपड करतोय. आता या गोष्टीवर चर्चा नको. लक्षात घे, स्वार्थापलीकडे काहीतरी असतं जे मृत्यूनंतर आपल्या जीवात्म्याबरोबर जातं.
परमेश्वराच्या दरबारी पापपुण्याची झाडाझडती द्यावी लागते, त्यासाठी माझी धडपड सुरू आहे. महाराज, तुम्हाला निश्चित मोक्षप्राप्ती होणार. एवढं बोलून बाळानं विषय थांबवला. वेशीत गाडी शिरेपर्यंत अनेक विषयांवर बोलणं चालू होतं. दुकानापुढे गाडी थांबताच नंदा लगबगीनं बाहेर आली. तिच्या हातात एक पिशवी सोपवत रामदास खाली उतरला आणि तिला म्हणाला, माल उतरून घेण्यासाठी बाळाच्या मदतीला कोणाला तरी बोलून आण, मी मंदिरात जाऊन आलो. तो मंदिरातून परतेपर्यंत नंदाचं पिशवीकडे 4-5 वेळा लक्ष गेलं. पिशवीत काय आहे हे बघण्यासाठी ती फार आतुर झाली होती, पण पिशवीला हात लावायचा तिला धीर नाही झाला. रामदास जेव्हा दुकानात शिरला तेव्हा तिने पिशवीतली साडी पाहण्यासाठी बाहेर काढली. ती आनंदली. तिने विचारलं, फार छान आहे, केवढ्याची? 400. आणखीन काय आणलं आहे? बघ की, आहे सगळं पिशवीत. सोन्याच्या माळेसोबत हिरव्या खड्याची अंगठी बघून नंदा हरखून गेली. तिच्या मनात आनंद मावेनासा झाला. हवेत तरंगत असल्याप्रमाणे कौतुकानं आपल्या प्रियतमाकडे बघत मंजूळ स्वरात म्हणाली, आईला दाखवायला नेते. हे बघून तिचा जीव सुपा एवढा होईल. स्वयंपाक तयार झाला असेल, दुकान बंद करा, लवकर या. शिकरण करण्यासाठी केळी आणली आहेत. माळेच्या आणि पातळाच्या नादात विसरशील. दूध नसलं तर कोणाकडून तरी आणायचं, गल्ल्यातनं पैसे घेऊन जा. रामदास भिंतीवरच्या ब्रह्मा विष्णू महेशाच्या तसबिरीला उदबत्ती ओवाळत म्हणाला, भक्तिभावाने प्रसन्न मनाने. दुसऱ्या दिवशी दुपारी 3-3:30 वाजता नाना आले. त्यांच्या खांद्यावर उपरणं दिसलं. रामदास शेंगांच्या पोत्यांची वजनं करत होता. शेतकऱ्यांना वाटेला लावल्यावर ते म्हणाले, आम्ही गिरवाडीला निघालो, उद्या सकाळी येऊ. तुम्ही कोण कोण? नंदाबाईची आई आणि मी. गेल्या दिवाळीला गेलती, आता येते म्हणली, त्यामुळं नाही म्हणवना. गिरेवाडीत आणखीन कोणाला सांगायचं असेल तर सांगा. उद्या येताना तसंच दरेवाडीला ब्राह्मणाला सांगायला गेलात तर बरं होईल, पण दुपारपर्यंत या. ब्राह्मणाला सांगाय नंदाबाईच्या मामाला धाडतो, आम्हा नंतर कोणाला द्यायची? नाही, मी बाहेर कोणाला सांगणार नाही. अत्यंत साधेपणानं साखरपुडा करायचा आहे. मग निघू का? आज सकाळी गेलं असतं तर बरं झालं असतं ना, संध्याकाळी परत येता आलं असतं. अहो, एक रात मुक्कामाला राहायचं असंही म्हणली, त्या म्हणून उशिरा चाललो आहे. पण होता होईल तेवढं लवकर या, फक्त उद्याचाच दिवस आहे मध्ये. भांडी सरपण सगळी जमवाजमव करायला हवी, बाकीची व्यवस्था मी बघतो. लय धावपळ करू नका हो. गिरेवाडीच्या 2-3 येतो मदतीला घेऊन. धावपळ करायला मला सवड आहे कुठे नाना. सगळं नाथा, मादा आणि बाळावर सोपून टाकणार. संध्याकाळी विशेष आतुरतेनं नंदा रामदासची वाट पाहत होती. घरात तिच्याशिवाय कोणी नव्हतं. भावी पतिराजांशी एकांतात गुजगोष्टी करण्याची नामी संधी चालून आली होती. आत असतो तर एका क्षणात तुझा रुसवा काढला असता. आणि मंगळवारी दुपारी त्याच्या तोंडून ऐकायला मिळालेलं हे बोलणं तिला पुन्हा पुन्हा आठवायला लागलेलं होतं. सळसळत्या यौवन कायेवरती हळुवारपणे मोरपिसं फिरायला लागली होती. या नादात ती त्याला काळेश्वराच्या पूजेसाठी सोडायला दुकानात सुद्धा गेली नाही. विसरून गेली होती. त्यांनी 7 वाजेपर्यंत तिची वाट बघितली. शेवटी दुकान बंद करून जायला लागलं. त्या परमेश्वरानंच आपल्या पराकोटीच्या दुःखाची धार बोथट केली आहे. त्यांनीच आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला आहे, अशी त्याची धारणा होती. म्हणून त्या परमेश्वराला विसरून केवळ अर्थार्जनाच्या मागे लागणं त्याला शक्य नव्हतं. रोजच्याप्रमाणे 8 वाजता दुकान बंद करून तो जेवायला गेला. आपले भावी सासूसासरे गिरेवाडीत मुक्कामाला गेलेत हे तो विसरूनच गेला होता. नंदाची मात्र आतुरता शिगेला पोचली होती. ती चातकासारखी त्याची वाट बघत होती. असा एकांत यापूर्वी कधीही मिळाला नव्हता, म्हणून एवढी उत्कंठा वाढली होती की रामदासला दारातच कडकडून मिठी मारावी असं तिला वाटत होतं. पण तिने हे भलतं धाडस केलं नाही. तिने तसं केलं असतं तर तिचा उथळपणा सिद्ध झाला असता आणि रामदासला ती गोष्ट रुचली नसती. तो न्हाणीत हातपाय धुवायला गेला तोपर्यंत तिने लगबगीनं पाठ मांडला. पाण्याचा तांब्या भरून ठेवला. तो शांतपणे पाटावर जाऊन बसला आणि म्हणाला, काय करत होतीस? 7 वाजेपर्यंत वाट बघून बघून शेवटी दुकान बंद करून मंदिरात जायला लागलं. आठवणच नाही राहिली हो, चूक झाली. एवढी कशाच्या नादात होतीस? सांगायलाच हवं का? जेवायला लागा. ती लाडीक स्वरात म्हणाली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. ती खट्याळपणे हसत होती. किती भाज्या बनवल्यास? नाना नानी नाही आहेत म्हणून? आज मी एका माणसाला भरपूर जेवायला घालणार आहे. आणि अपचन झालं म्हणजे? होणार नाही हो, खा तुम्ही.
बरं, तुझ्यावर सोपवली होती कामगिरी, त्याचा रिपोर्ट काय आहे? कामगिरी फत्ते झाली. परवा चंद्राला गाठलं, काल शारदाची भेट घेतली आणि मगाशी सखू आली होती. तिघींनीही होकार दिलेला आहे. कोणी आडेवेडे नाही ना घेतले? अहो, वयात आलेल्या खेड्यातल्या मुलींना लग्न ही कल्पना एवढी सुखदायक वाटते की त्या थोड्याफार तडजोडीला सहज तयार होतात. सखू थोडी काकू करत होती, पण मी तिची समजूत घातली. काळजी करू नका. हे बरं झालं, मला त्या सखूची चिंता वाटत होती. 4ही साखरपुडे एकाच वेळी व्हायला पाहिजे होते. होतील की, अजून कुठे वेळ गेली आहे. फक्त आपला साखरपुडा 4-6 दिवस पुढे ढकलायचा. तुझी तयारी आहे का? नाही हो, सगळ्या गावात बातमी पसरली आहे. बाबांनी 3-4 नातलगांना निमंत्रणंसुद्धा दिली आहेत. आता रविवारमध्ये बदल नाही करता येणार. रविवारपासून मी दुकानात झोपायला जाईन म्हणतो. मला पाण्यात पाहणारे अनेक आहेत, काहीही होऊ शकतं. दुकान फोडायला सुद्धा एखादा कमी करणार नाही. जे खोलीत झोपायचं ते दुकानात जाऊन झोपेन. खरं आहे तुमचं म्हणणं. तुम्हाला हे सांगायचा माझ्याही मनात विचार आला होता. खोलीत झोपण्याचा मी माझा आग्रह सोडते. सुखस्वप्नांचे अगणित इमले रचत दोघांनी जेवण संपवलं. नंदानी त्याला आग्रह करून खायला घातलं. तीही भरपूर जेवली. मग तिने घाईघाईनं खरकटी भांडी घमेल्यात भरली, न्हाणीत नेऊन ठेवली. पदराला हात पुसत वेगानं बाहेर आली. त्याच्या जवळ येऊन उभी राहताच तो म्हणाला, सोबतीला कोणाला बोलवलंय का नाही? तुम्ही आहात की. फार शहाणी आहेस. काय शहाणी आहे? वावगं म्हणाले का काही? त्याच्या जवळ बसत तिने प्रश्न केला. छानपैकी गालात हसत होती. वावगं नाही तर काय. बाईसाहेब, लग्नापूर्वीचे शरीरसंबंध भारतीय संस्कृतीला मान्य नाही आहेत. मी कुठं त्या अर्थाने म्हणाले. मी फक्त तुम्ही सोबतीला आहात इतकंच म्हणतीये. सोबतीला थांबण्याचा दुसरा काय अर्थ होतो? तुम्ही तो अर्थ लावावा याचं मला नवल वाटतंय. थांब जरा, तुझे पाय कुठे आहेत दाखव. काय बोलताय? जिभेला काही हाडबीड आहे का नाही? खरं सांगू का, तुमच्या मिठीत सामावून जाण्याची तनामनाला खूप आतुरता लागून राहिली आहे. जवळ असून सुद्धा हा दुरावा आता नाही सहन होतो. नंदा त्याच्याजवळ सरकून कंपायमान स्वरात म्हणाली, नंदा, माझीही तुझ्यासारखी अवस्था झाली आहे का? पण मी मनाला बळेबळे पायबंद घातला आहे. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हाव्या लागतात. आपण जनावर नाही म्हणून काहीतरी बंधनं पाळली पाहिजेत. लग्नानंतर महिन्याभरात कंटाळशील. खात्री वाटते तुम्हाला एवढी? मला जवळही घेणार नाही का? जवळ घ्यायला हरकत नाही, पण उगाच विषयाची परीक्षा का पाहावी? असं म्हणून तो पाटावरनं उठला. बसा ना थोडा वेळ. नंदा त्याचा हात धरून म्हणाली, असू दे, तुझ्या भावना मला समजतात. आणखीन फक्त 1-1.5 महिना, मग मी तुला जरासुद्धा नजरेआड करणार नाही. त्याचा हात न सोडता ती उठून उभी राहिली. त्याच्याकडे आर्जवी नजरेनं बघत एक पाऊल पुढे सरकली. अजाणता त्याची नजर तिच्या भरदार वक्षस्थळांवर स्थिरावली. मदनाला उसळी घ्यायला वेळ लागत नाही. दुसऱ्या क्षणी त्यांनी तिला आवेगानं मिठी मारली. तिच्या डोळ्यात बघत मधाळ स्वरात म्हणाला, मला आणखीन पाप करायला लावू नकोस. खुशीचा मामला आहे. नंदा त्याच्या छातीवर डोकं घुसळत म्हणाली, असला तरी पुण्य नाही म्हणता येणार. मला आणखीन जवळ घ्या ना. आणखीन किती? आता मुंगी जायला वाट नाही दोघातनं. बास. दुधाची तहान ताकानं सुद्धा भागली नाही. ती अपेक्षा बाळगू नकोस. पहिल्या रात्री अमृतानं तुझी तहान भागवीन. आत्ता सोड. मला रात्रभर झोप नाही येणार. ठीक आहे, तळमळण्यातही फार मोठं सुख असतं, हे लक्षात घे. येतो मी. श्रोते हो, हा होता 15वा अर्थात शेवटचा भाग प्रारब्ध या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा. ही कादंबरी मला चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल पोपटराव भसे आणि शांती पब्लिकेशनचे उकरंडे सर दोघांचेही मनापासून आभार मानतो. तुम्हाला विनंती करतो की अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तमोत्तम कादंबऱ्यासह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.